थायलंडमधील कोह फांगन जिल्ह्यात साताऱ्यासह भारताची मान खाली गेली आहे। साताऱ्यातून थायलंडला फिरायला गेलेल्या 2 भारतीयांनी एका 24 वर्षीय जर्मन महिलेवर समुद्रकिनारी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली। इफोगन्स या सोशल मीडिया अकाउंटवरून या घटनेसंबंधीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली। नेमका हा बलात्काराचा प्रकार कसा घडला, तो उघडकीस कसा आला आणि जर्मन महिलेवर बलात्कार करणारे हे 2 नराधम कोण आहेत, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील 6 मित्र थायलंड येथे टूरला गेले होते। शुक्रवारी रात्री साताऱ्यातील हे 6 मित्र कोह फांगन आयलँडवर हॅड्रिन समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते। हाती आलेल्या माहितीनुसार 1985 पासून कोह फांगन आयलँडवर दर महिन्याला पौर्णिमेच्या रात्री फुल मून पार्टीचं आयोजन केले जातं। पौर्णिमेला होणारी ही पार्टी संगीत, नृत्य आणि उत्सवांसाठी ओळखली जाते, त्यामुळे जगभरातील पर्यटक ह्या पार्टीत आकर्षित होतात। 14 मार्च रोजी देखील ह्या पार्टीचं आयोजन कोह फांगन बेटावर हॅड्रिन समुद्र किनाऱ्यावर करण्यात आलं होतं। ह्याच पार्टीला समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेले 6 तरुण देखील गेले। यावेळी या तरुणांनी रात्रभर या बीचवर पार्टी केली आणि या पार्टीला जर्मनीची एक 24 वर्षीय तरुणी आपल्या मित्रांसोबत आली होती। सारा नावाची ही जर्मन तरुणी देखील रात्रभर या पार्टीत होती। मात्र सकाळी 4 वाजताच्या दरम्यान साताऱ्यातून फिरायला गेलेल्या 6 तरुणांपैकी विजय दादासाहेब घोरपडे आणि राहुल बाळासाहेब भोईटे या दोघांनी जर्मन तरुणीशी जवळीक साधली। सकाळी 4:30च्या दरम्यान विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांनी साराला समुद्रकिनारी नेले आणि तिच्यावर समुद्रकिनाऱ्यावरील एका खडकावर बलात्कार केला। बलात्कार केल्यानंतर विजय घोरपडे आणि राहुल भोईटे हे फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक 1 मधील ज्या ठिकाणी त्यांनी राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी बाईकवर निघून गेले। 15 मार्च रोजी सकाळी ही सर्व घटना उघडकीस आली। त्यानंतर कोह फांगन पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक हॅड्रिन बीचवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 तरुण बाईकवरून जाताना त्यांना दिसले। जर्मन तरुणी साराने केलेल्या आरोपानुसार बलात्कार झालेल्या ठिकाणावरून विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांची ओळख पटली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओळख पटल्यानंतर राहुल भोईटे आणि विजय घोरपडेला 15 मार्च रोजी कोह फांगन येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले। मात्र चौकशी दरम्यान राहुल आणि विजयने थायलंड पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र बलात्कार झालेली सारा शुद्धीवर नसल्यामुळे पोलिसांना या दोघांची ओळख पटवता आली नाही। त्यानंतर विजय आणि राहुलला ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी परत जाण्याची परवानगी देण्यात आली। दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मार्चला पीडित जर्मन तरुणी सारा शुद्धीवर आली। पोलिसांनी परत एकदा राहुल भोईटे आणि विजय घोरपडेला चौकशीसाठी बोलावून घेतले। यावेळी शुद्धीवर आलेल्या पीडित तरुणीने दोघांची ओळख पटवली। त्यानंतर पोलिसांनी विजय आणि राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान विजय घोरपडे याने बलात्कार केल्याचे मान्य केले। मात्र राहुल भोईटे याने आपण बलात्कार केला नसल्याचं पोलिसांना सांगितलं, पण आपण साराला किस आणि हक केल्याचं पोलीस चौकशी दरम्यान मान्य केलं। तरुणीने प्रतिकार केल्यामुळे आपण तिच्यावर बलात्कार केला नाही असे यावेळी राहुल भोईटे यांनी पोलिसांना सांगितलं। त्यानंतर थायलंड पोलिसांनी दोघांचे DNA नमुने कोह फांगन येथील रुग्णालयात पाठवले। कोह फांगन पोलीस स्टेशनचे प्रमुख पोल कर्नल अप्पिचार्ड चानसम्ब्रेत यांनी सांगितले की अधिकाऱ्यांना खात्री आहे की त्यांनी योग्य संशयितांना पकडले आहे, कारण घटनेच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेच कैद झाले होते। अधिकृत आरोप दाखल करण्यापूर्वी आणि खटला पुढे नेण्यापूर्वी अधिकारी DNA रिपोर्टच्या निकालाची वाट पाहत आहेत। संशयितांवर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे। त्या गुन्ह्यासाठी 4 ते 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 4 लाख थायलंड बाट भारतीय करन्सीनुसार 10,33,000चा दंड आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल भोईटे या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। बलात्कार पीडित जर्मन तरुणी सारा काही दिवसात जर्मनीला परत जाणार असून ती परत जाण्यापूर्वी थायलंड पोलिसांकडून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या थायलंड पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल भोईटे या दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे।